हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग केलेलं आहे. तेच कटिंग पिसावर ठेवून कट करायचं आहे. पेपर कटिंग असं असेल तर आपल्याला किती इझी जातं ब्लाऊज कटिंग करायला. सारखं माप घेऊन कटिंग करत राहायला नको. मी असं हे स्टापलर मारून ठेवते. तोच कस्टमर आला की परत ते काढून खूप जुनं माप आहे हे बघा. त्याच्यानं असे हे पेपर जरा असं गुंडाळून ठेवून हा मागील भाग आहे. हा ब्लाऊज पीस आहे बघा. असं आहे ब्लाऊज मेजरचं पूर्णतः असं. पेपर कटिंगमध्ये काही वाढवायचं नाही, जसं आहे तसं आखून घ्यायचा व्यवस्थित. आहे तसं पूर्ण पेपर कटिंग ड्रॉ करून घ्यायचं आहे. कटोरी ब्लाऊज आहे आता इथे. हे अस्तर आहे, अस्तरवर आपण कट करतोय. व्यवस्थित पेपर चांगला प्रेस करून घ्यायचा आहे आणि मग त्याला व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. त्याच्यावरती माप इकडे तिकडे झालं जरा जरी तरी ब्लाऊजमध्ये फरक पडतो. फिटिंगमध्ये जास्त कमी होतं. कटोरी क्रॉस ठेवायची आहे. ह्याच्यावरती अशी क्रॉस ठेवायची आहे. कटोरी केव्हाही क्रॉस काढायची, बाकी सगळे पार्ट सरळमध्येच काढायचे. ते पार्ट क्रॉसमध्ये कधीच काढायचे नाही, नाही तर पूर्ण ब्लाऊज आपला बिघडून जाईल. ही पट्टी आहे. ही जेव्हा आपण ब्लाऊज पीस कटिंग करतो तेव्हा ही फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायची. हे पूर्ण आता मी असं कट करून घेते व्यवस्थित.
व्यवस्थित आखलेल्याच ह्याच्यावरून कट करून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा कट करायचं नाही आहे. बघा पूर्ण आखलेल्या भागावरूनच कट मारून घ्यायचं आहे व्यवस्थित. ही योगपट्टी आहे, हे बघा इथे अर्धा इंच इथून अशी वाढवली आहे. हे जसं पेपर आहे तसं परत गुंडाळी घालून ठेवायचं आणि त्याच्यावरती नाव लिहून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला परत कटिंग करायला नको. तर ते परत कटिंग करण्यात खूप वेळ जातो. नाव वरच्या बाजूला असं ठेवायचं जेणेकरून ते आपल्याला लगेच दिसेल. हे बघा मी असं वरती नाव दिसण्यासारखं ठेवलं आहे बघा हे. त्याच्यामुळं कसं सारखं शोधत राहायला नको. हा स्टापलर घ्यायचा असा आणि ते स्टापलर करून ठेवायचं. ओके, पूर्ण आपलं हे आता कुठचेही पार्ट कुठेही जाणार नाहीत. मी ते असं पिन हे वगैरे ठेवण्यासाठी असा हा एक हे ठेवलं आहे. हे बघा याच्यामध्ये पेन, मार्कर, स्टापलर, परत हे कटर. हे बघा हे आपल्याला हे काढायचं असेल शिलाई तर लगेच उपयोगी येतं, नाहीतर मग भेटत नाही. पेन हवे असतात. मी असंच ठेवते व्यवस्थित. बघा इथे मग तसं लगेच भेटतं. कैची राहत नाही त्याच्यामध्ये, नाही तर कैची पण ठेवली असती. कैची ठेवलं की ते पडतं खाली. आता बाही कटिंग करायची आहे. मी बाही कटिंग करून नाही ठेवत, बाही मी डायरेक्ट कट करते दरवेळेला. कारण कधी हाफ हात हवे असतात, कधी फुल हात हवे असतात, त्याच्यामुळे बाही कटिंग नाही मी करून ठेवत. बाही आहे बघा, हे त्यांचं मेजर मी जपून ठेवलं होतं. हे फुल हात आहेत ह्याचे. हे मागच्या वेळेला मी शिवलं आहे यांचं, त्याच मेजरचं आहे. ते घ्यायला आलं नाही त्याच्यामुळे हे माझ्याकडेच राहिलं आहे. हे बघा असं मी गळा मारला आहे असा. याचं कटिंग किंवा स्टिचिंग मला दाखवायला वेळ नाही मिळाला, कारण खूप गर्दी होती गणपतीच्या सीझनला. त्याच्यामुळे हे माझं बघा किती सुंदर गळा डिझाईन केली बघा, एकच नंबर वाटते भारी. पूर्ण असे नॉड केलेत, असे केलेत. कारण सीझनला असं काही जास्त कोरीव काम करायला मिळत नाही. कटोरी ब्लाऊज आहे हे बघा, कटोरी किती सुंदर आहे बघा. मस्त अशी इस्त्री मारून ठेवलं होतं व्यवस्थित. कटोरी बाही आहे सिंपल अशी बाही आहे त्याची. खूप छान छान पॅटर्न मारले पण ते मला शूट करायला नाही भेटले. इथून पुढून मी थोडी अशी लेस लावली आहे हे बघा, त्याच्यामुळे जास्त लुक देतोय ब्लाऊजला. आतून ओव्हरलॉक सुद्धा आहे हे बघा, व्यवस्थित ओव्हरलॉक करून मग देते मी ब्लाऊज. ओव्हरलॉक केल्यावर फिनिशिंग पण छान येते आणि ब्लाऊज पण खूप टिकतो. त्याच्यामुळे ओव्हरलॉक करायलाच पाहिजे. गोल गळ्यावरती, ज्यांना कोणाला असा वेगळा गळा आवडत नाही त्यांच्यासाठी असा हा गोल गळ्यावर डिझाईन खूप सुंदर वाटते. हे नॉड मी साडीचे नाही केले, कारण फुल हात असल्यामुळे पीस पुरला नाही, थोडा कमीच पडला. मी असा गडी मारून ठेवते.
बाही कटिंग, बाही आहे 9.5, खरं 10 आहे, त्यांना अर्धा इंच कमी हवे बाही, हे खूप मोठी होते त्याच्यामुळे मी अर्धा इंच कमी घेतले. दंडगेर, दंडगेरचा दुसरा भाग, दंडगेर आहे 10, 5 दाखवते इथे, 10 आहे डबल. सीझन संपला, आता आपल्या रेग्युलर कामाला सुरुवात झाली, त्याच्यामुळे जास्त गळा डिझाईन वगैरे होत्या त्या मी देऊन टाकल्या, व्हिडिओज करायला नाही भेटली. छाती आहे 36, 36चा चौथा भाग अधिक अर्धा इंच मिक्स करायचं आहे. जास्त तब्येत असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं आहे, नाहीतर छातीचा चौथाच घ्यायचा आहे. आता ह्यांची किती आहे, 32 आहे, 32, 32 होईल. छातीचा चौथा अधिक अर्धा इंच, 3 इंच इथून उतार द्यायचा आहे. इथे सरळ रेष, आपल्याला जर बाही कटिंग करताना प्रॉब्लेम येत असेल तर पूर्ण हा चौकोन आखून घ्यायचा, लांबी टाकायची हाताची, मग इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. इथून छातीच्या चौथ्या भागाच्या ह्या कोपऱ्यावरून खालच्या बाजूला 3 इंच वजा करायचं आहे. 9.5 मधून 3 इंच वजा करायचं आहे आणि इथे 2 इंच वरती येऊन इथे ह्या पॉईंटला आखून घ्यायचं आहे हाताची डिझाईन. तसं काय हाताचं कठीण अवघड नाही आहे, पण नवीन शिकणाऱ्यांना कन्फ्यूज व्हायला होतं, लक्षात येत नाही लगेच. जर आपल्याला हाताचं हे करायला येत नसेल तर पूर्ण आपला हात बाही ठेवून घ्यायची आहे. हे बघा इथे अशी बाही ठेवून घेऊन 2 इंच वाढवून घ्यायचं आहे, परत हे साखून घ्यायचं इथे. बाही कट करून घ्यायची आहे. हा पूर्ण इथे जॉईंट आला आहे असा, तर इथे एक पूर्ण हा 2 कपडे लावून घ्यायचे इथे या बाजूला, ह्या बाजूला 2 त्याच मेजरचे, आणि मग हात कटिंग करायचं. साधी आणि सोपी पद्धत, जास्त झंझट नाही बाही जॉईंटमध्ये. पुरणाचा पीस चुरगळलेला आहे, पीस चुरगळलेला असेल तेव्हा आपण इस्त्री मारून घ्यायची आहे पिसावरती. हा बघा, हा खूप पीस चुरगळला आहे, नाहीतर ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही. आता मी इस्त्री मारते. काठ हे एवढे छोटेच दिलेत, फुल बाही आहे त्याच्यामुळे बाहीला पुरत नाही असे. मग असा भाग करायचा, 2 काठ एकत्र करून असं केलंय. आणि आता बाही काढायची. आता हे प्लेन कपडा आहे म्हणून हे जमेल,
कदाचित डिझाईन असेल तर वरती खाली. मग हा एवढा कपडा इथे जॉईन करून हा पाठीला वापरता येईल. नाहीतर हाताला हा कपड्याचा जॉईन घेतला ना तर पूर्ण शिलाई निघून जाते. जॉईन आला, पूर्ण हाताला काठ आला आहे बघा. 4 पदर पूर्ण हात जॉईन नाही आला हाताला. दोन्ही हाताला काठ व्यवस्थित पुरलेत. आणि हा जो काठ आहे तो हा असा कट करून घ्यायचा आणि हा असा एकावर एक जॉईन करून आपण पाठीला वापरू शकतो. पाठच्या भागासाठी पाठीला काठ असेल तर ब्लाऊज छान वाटतो. हा असा एका पाठच्या भागाला होऊन जाईल. आता आपला ब्लाऊज बाकीचे पार्ट कट करून घेते. मागचा भाग, मागील भाग, हा पिसाचा कपडा थोडा एक्स्ट्रा कट करायचा आणि अस्तर अगदी कट टू कट म्हणजे मेजरमध्येच कट करायचं अस्तर. आणि पीस हा एक्स्ट्रा कट करायचा आहे. कारण पीस शिवताना कमी पडायला नको याच्यासाठी हा जरा एक्स्ट्राच कट करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये योगपट्टी, कटोरी आणि साईड पट्टी. इथे मला वाटतं योगपट्टीला थोडा जॉईन येईल. इथे साईड पट्टी ठेवायची. इथे असं ॲडजस्ट करून घ्यायचं. व्यवस्थित हे ठेवून घ्यायचे. योगपट्टी क्रॉस ठेवायची. कटोरी तर कशी बसते हा क्रॉस कपडा आहे. हा बघा, हे बघा असा जो ताणेल ना कपडा हा क्रॉस आहे. हा पण इथे पण क्रॉस आहे आणि इथे पण. कटोरीसाठी असाच कपडा पाहिजे. इकडून पण क्रॉस पाहिजे, इकडून पण असं ताणला पाहिजे. असा सरळ कपडा नको. हा बघा, हा ताणतोय नाही ताणत, हा ताणतोय आपला, इकडून ताणतोय, इकडून ताणतोय. हा आता असा ताणेल. हा बघा इथे असा ताणतोय, असा ताणतोय. पण असा हा सरळ कपडा आहे. हा आपल्याला सरळ कपडा ओळखायचा असेल तर असा ताणायचा. क्रॉस असेल तर बघा असं ताणायचं. हा क्रॉस कपडा आहे. त्याच्यामुळे ही कटोरी बरोबर क्रॉस अगदी परफेक्ट आली आहे. काही जास्त कमी झालेली नाही आहे. व्यवस्थित परफेक्ट. योगपट्टीला थोडा जॉईन येणार आहे. योगपट्टीला जॉईन चालतोय. भाग रेडी आहे. आता योगपट्टी आपल्याला योगपट्टीला जॉईन येतोय. हा एकदम मऊ पीस आहे. योगपट्टीला पुढे जॉईन द्यायचं नाही. हा बघा ही पुढची टोक आहे योगपट्टीची. इकडे योगपट्टीला आता इथे जॉईन येईल. मग काय करायचं, आपल्याला कुठपर्यंत कपडा पुरतोय तो बघायचा आणि तिथे अशी रेष मारून घ्यायची अस्तरवरती. अर्धा इंच मार्जिन सोडलंय. आणखी पूर्ण असं कट करून
घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्येच असा हा कपडा परफेक्ट पुरेल. डबल फोल्डमध्ये आहे. हा इथे याच्यावरती असा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा कपडा शिवायला घेऊ तेव्हा ते मार्जिन एक्स्ट्राच घ्यायचं, जरा कमी पडून योगपट्टी कपड्यातून बाहेर यायला नको, म्हणून थोडं एक्स्ट्राच घ्यायचं आहे. हे बघा, हा पार्ट आहे एक्स्ट्राचा. आता इथे ना टाचणी लावून ठेवायची आहे. पूर्ण कपड्याला अस्तरचा असेल तर टाचणी लावून ठेवायची व्यवस्थित, जेणेकरून तो इकडे तिकडे होऊ नये म्हणून. बघा, हे बाजूपट्टी आहे, ही कटोरी आहे, आणि हा मागील भाग आहे, आणि ही बाही आहे, आणि हा भाग पाठीमागच्या भागासाठी आहे. हे आपला अस्तरचं कटिंग आहे, आणि हे बाही आहे. आता हे बटन पट्टी हे वगैरे सगळं याच्यामध्ये अस्तरचा थोडासा वापर करणार, बाकी सगळं बाहेर. चला, तर मी व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.